पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। बरं चला, सरांचा बीपी वाढण्याआधी मी जाऊन भेटते, सगळे रिपोर्ट्स देते। आतमध्येच आहेत ना? हो 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 आहेत ना, वेटिंग मध्येच आहे। आलेच मी। काय मग काय वाटतंय मग कशाबद्दल? अमूल्य मॅडमने काम केलं असेल की नसेल? नाही म्हणजे तुझा अंदाज काय सांगतोय की टॉस सोडून बघायचा? अरे ती चालली आहे केबिन मध्ये, जा पळ लवकर, नाही तर तुझ्या डोक्यावर बॉम्ब फुटायचा। अरे हो, कम इन। सर त्या अमूल्य मॅडम आल्यात, त्यांच्याकडून काम झालं नाही वाटतं, त्यांना आत पाठवू का? पाठव। ठीक आहे सर। मी आय कम इन सर? कम इन। तू त्या ऑफिस मध्ये गेली होतीस ना? काम झालं? हे काय? उघडून बघ, कळेल। सब्जेक्ट रेजिग्नेशन। Mr. Vedant Wankhede, I'm writing this letter to inform you that I'm resigning. Direct resign. कोणत्या पोस्टवरून? हो, ऍडमिन। मला वाटलं एमडीच्या पोस्टवरून रिझाइन करतेस। What happened, अमूल्य? You failed miserably. Come on, Amulya. You're brave. You should keep trying. तू एवढ्या लवकर का हार मानतेस? आणि तसंही अजून 4 दिवस आहेत, मुदत संपलेली नाहीये। तुला मुदत वाढवून हवी का? 1 week, 1 month. कीप ट्राइंग ना। ती काय म्हणे, प्रयत्ने वाळूचे कण रगडता, समथिंग समथिंग, दॅट मीन्स कीप ट्राइंग। तू सायकोलॉजी बुक्स वाचलेत का? अरे नाही, तू मॅथ्स वाली आहेस ना? काय ना त्यात असं लिहिलंय की संकट आलं की माणसं या 2 पैकी एका मोडवर जातात, एक फाईट आणि एक फ्लाइट। तू फाईट नाही करणार आहेस, चॅलेंज पूर्ण नाही करणार आहेस। बर, दुसरं असतं फ्लाइट, पळून जाणे, राजीनामा देणे, चक्कर येणे, डोक्याला काही झालेलं नसताना कोणाकडून तरी रक्त आलंय असं ऐकून बेशुद्ध होणे। तू ना फ्लाइट वाली आहेस, पळपुटी आहेस तू, आणि हा पळपुटेपणाच आहे। काम जमलं नाही, दिला राजीनामा। कम ऑन, फाइट। फेल झालीस, बट नो प्रॉब्लेम, मी तुला पास करतो। तू फक्त सॉरी म्हण आणि जॉब कंटिन्यू कर। शिकशील तू, होशील सक्सेसफुल।
यू एक्सेप्ट दॅट यू आर ऍक्टिंग ओव्हर स्मार्ट. मान्य कर की तू उगाच आगाऊपणा करत होतीस. मग मी तुला माफ करतो, तुझा राजीनामा परत करतो. अँड आय विल अलाव यू टू वर्क हिअर. आद्या मॅडम, हा तुम्ही सरांच्या केबिन मध्ये चाललायत का? का? नाही, ते आतमध्ये अमूल्य मॅडम आणि वेदांत सर आहेत ना. हो, गहन चर्चेत आहेत. टेन्शनफुल डिस्कशन. तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही सरांच्या सिस्टर आहात ना. नाही, नको. तुमचे सर गहन चर्चेत आहेत ना. एक काम कर, ही मीटिंग झाली की मला कळव, ठीक आहे? ठीक आहे. आता हे काय? लीगल नोटीस? चेक मिळाला? तू बिलची अमाऊंट चेक केलीस का? एक मिनिट. विजय, माझ्या केबिन मध्ये ये, लवकर. कम इन. सर, गव्हर्नमेंट ऑफिसचा पेमेंट. चेक आला पण सर? अमाऊंट चेक कर. सर, अमाऊंट तोंडपाठ आहे माझ्या. मी बऱ्याच वेळा टाईप केलंय. म्हणजे बघा, 22,70,05,320 रुपये. मी म्हणतो ना, अमाऊंट चेक कर. ऑफिसरला फोन कर आणि कन्फर्म कर, लवकर. बरं बरं, ठीक आहे सर, मी लगेच करतो. काम झालं होतं ना? मग हे राजीनाम्याचं नाटक का केलंस? कम इन. सर, बरोबर अमाऊंट आहे, परफेक्ट अमाऊंट आहे. मी 2दा चेक केली होती सर, तीच अमाऊंट आहे. अमूल्य मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन्स. सॉलिड, एकदम मस्त. अहो, मी हा चेक बाहेर दाखवला, सगळे एकदम थक्क झालेत, एकदम इम्प्रेस. हे म्हणजे खूपच अनपेक्षित आहे हो. ते काय म्हणतात ना, अनएक्सेप्टेड, तसं. म्हणजे बघा ना, तुम्ही एकतर ह्या ऑफिसमध्ये नवीन आहात, तुम्हाला तितका एक्सपिरियन्सही नाहीये, पण तरीही तुम्ही हे काम करून दाखवलं. अहो, आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले, पण आमच्याकडून हे काम काही झालं नाही. अहो, एकदा तर सर स्वतः जाऊन आलेत, पण त्यांच्याकडूनही काम झालं नाही. तुम्ही म्हणजे सॉरी सर. तो चेक तुझ्याकडे होता. मग हे राजीनाम्याचं नाटक कशाला केलंस? प्रत्येक वेळेस ड्रामा करायलाच हवा का? हे नाटक कशासाठी? प्रँक करायची जागा ही? इज दिस अ जोक? पण तुला नेहमी माझा इन्सल्ट करायचा असतो ना? बोलू? देऊ उत्तर? मला ना तुझी कीव करावीशी वाटते वेदांत. तुला हा राजीनामा प्रँक वाटतोय, जोक किंवा मग नाटक वाटतंय?
तुला समोरच्या व्यक्तीचा चेहरा नीट वाचता तरी येतो का? तो राजीनामा तितकाच खरा आहे जितका तो चेक. ह्यात कसलं आलंय नाटक? पेमेंट हवं होतं ना तुला? जोपर्यंत हातात राजीनामा होता तोपर्यंत मजा येत होती तुला. तेवढाच एक चान्स मिळाला ना माझी टिंगल करण्याचा. मग हातात चेक आल्यानंतर तुझ्या चेहऱ्यावरचा रंग उडाला, बिथरलास तू. असं का? तुझ्या ऑफिसमधल्या एका एम्प्लॉईनी हे काम पूर्ण करून दाखवलं. खुश व्हायला पाहिजेस ना तू, अभिनंदन करायला पाहिजेस. पण तू हे करणार नाहीस हे मला माहिती होतं. म्हणून मी तुझ्या हातात आधी राजीनामा दिला. कारण हा टास्क नव्हता, चॅलेंजही नव्हतं. तुला फक्त माझा अपमान करण्याची एक संधी हवी होती. तो जो आत्ता गेला तुझा पीए विजय, तो आहे ना तुझ्यापेक्षा जास्त जेन्युइन आहे. त्याला जो आत्ता आनंद झाला ना वेदांत, तो खरा आनंद आहे. मला ना अशी खरीखुरी माणसं आवडतात, कारण त्यांच्यात माणुसकी असते. तो कदाचित तुझ्यासारखा खूप इंटेलिजंट किंवा मग स्मार्ट परफेक्ट नसेल, पण अशी इम्परफेक्ट माणसंच ना समोरच्या माणसाचं मन ओळखतात. त्यांच्याकडे हार्ट असतं, त्यामुळे त्यांना समोरच्या माणसाचं हर्ट होणं कळतं. मिस्टर वेदांत, मे बी यू शुड गो अँड गेट युअर चेकअप डन. मला असं वाटतं की देव विसरला असेल तुला हार्ट देणं. तुला हवं असेल तर तू अण्णांच्या क्लिनिकमध्ये येऊ शकतोस. तुला काय, तुला परवडेलच ते. आणि प्लस तुला हेही कळेल की अण्णांच्या क्लिनिकमध्ये माणसांना जास्त महत्त्व देतात, पैशांना नाही. सी यू. समोरच्या माणसाला हरताना बघितलं की आनंद होतो ना तुला. एक तुझ्या आतमधला जो अहंकार आहे तो असा सुखावत असेल नाही. मी वेदांत वानखेडे, आय एम दी बेस्ट, हे असे सगळे गोल्ड कॉइन्स मनातल्या मनात गोळा करत असशील नाही तू. आजूबाजूची माणसं काय, सगळी तुच्छ, किरकोळ. मी एकटा हुशार. अरे म्हणूनच तुला ना पीए सुद्धा लागतो तो विजय सारखाच. करेक्ट. आता मी तुला सांगते की मी राजीनामा का देते. माणुसकी नसलेल्या माणसासोबत मी नाही काम करू शकत. कारण माझ्यासाठी कामापेक्षाही जास्त महत्वाचं आहे माणूस असणं. तुला माहिती आहे, तुझ्या या ऑफिसमधली एनर्जी आहे ना खूप निगेटिव्ह आहे. मला नेहमी असं वाटायचं की यशस्वी माणसं खूप विनम्र असतात, पण यशस्वी माणसं इतकी निगेटिव्ह असतात, सतत स्वतःच्या पुतळ्याकडे बघण्यात रमतात. ही गोष्टच खूप नवीन आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळेच या ऑफिसमध्ये माझी घुसमट होते. श्वास नाही घेता येत मला. तुझं हे ऑफिस आहे ना, हे खूप खूप क्लॉस्ट्रोफोबिक आहे. अरे तू त्या विजयशी कसा वागतोस ते मी बघतेच आहे ना. पण समोर एखादी मुलगी आली तर तिच्याशी कसं वागावं, कसं बोलावं, एवढी साधी गोष्ट कळू नये तुला. तिच्या अंगावर धावून जातोस तू. आणि तूच दुसऱ्यांना लेक्चर देतोस ना मॅनर्स आणि एटिकेट्सवर. मग हे तुझे मॅनर्स, हे एटिकेट्स. हे काम मी पूर्ण करणारच होते. कदाचित हे नसतंही झालं, पण ते झालं. आणि राहिला प्रश्न राजीनाम्याचा, तर त्या सरकारी कार्यालयात जाण्याआधीच घरूनच मी तो राजीनामा लिहून निघाले होते. मग तू टास्क कंप्लीट केलेस ना, विषय संपलाय. हे बघ, रेजिग्नेशन देण्याची गरज नाहीये. मगाशी तुम्हाला खूप चांगली संकल्पना समजावून सांगितलीस.
फाईट और फ्लाईट. तुला असं वाटतंय की मी पळपुटी आहे म्हणून हा जॉब सोडते, पण नाही. मी हे काम न करता सुद्धा जॉब सोडू शकले असते, पण मी आधी काम पूर्ण केलं आणि मग जॉब सोडला, कारण मी पळपुटी नाहीये. सायकोलॉजी विषयी बोलत होतास ना तू. सायकोलॉजी बद्दल ना मी तुला थोडंसं समजावून सांगते. सायकोलॉजी हे मनाचं शास्त्र आणि तुझ्याकडे तर मनच नाही. फाइट इफ युअर लाईफ इज ॲट स्टेक अँड फ्लाईट इफ यू वॉन्ट टू सेव्ह युअर लाईफ. वाघ समोर आला की त्याला जाऊन गुदगुल्या करणं म्हणजे धाडसीपणा होत नाही. जीव तोडून पळणं हे सुद्धा एक प्रकारचं फाईटच आहे. त्याला पळपुटेपणा म्हणत नाही वेदांत. मी आधी काम पूर्ण केलं आणि मग राजीनामा दिला, पण राजीनामा देण्याचं कारण वेगळं होतं. ते आधीच ठरलं होतं. तेव्हाच जेव्हा तू माझ्यावर हात उगारलास, जेव्हा तू मला, माझ्या बहिणीला तुच्छ लेखलंस, आमच्यावर आरोप केलीस. पण असो, येते. थँक्यू सो मच. खूप काही शिकायला मिळालं तुझ्याकडून. एक मिनिट. हे बघ, तुझा वाद माझ्याशी आणि आद्या आणि सार्थकला तुझी गरज आहे. सो तू हा राजीनामा परत. त्यांच्या नवीन व्हेंचरसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा. दादा आणि वहिनी आहेत ते माझे. त्यांना माझी मदत लागली तर मी मदत करेनच, पण मी ह्या ऑफिसमध्ये जॉब नाही करू शकत. खरं सांगू, स्पेसचा क्लॉस्ट्रोफोबिया जाईल एक वेळ, पण मनाचा बंद खोल्या, बंद लिफ्टची भीती वाटते ना तुला, पण मला बंद मनाच्या माणसांचा सहवास नको. अमूल्या, ओ अमूल्य मॅडम. वाह 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 वाह. ओ क्या बात आहे. काय काम केले तुम्ही. हा, एकदम हेलिकॉप्टर शॉटच मारला तुम्ही तर. अहो बॉल एकदम स्टेडियमच्या बाहेर. अरे 4 ओव्हर म्हणजे 4 दिवस होते मॅच संपायला आणि तुम्ही तर मॅच संपवली पण. क्या बात आहे. अहो आमच्यापैकी कोणालाच जमलं नाही हे काम खरंच. हो ना. अहो आम्हाला तर सर आताही येऊ द्यायचे नाहीत. आणि माझा फोन तर त्याचा क्लर्कही उचलायचा नाही. हो तर. अहो माझा तर ईमेल आयडी पण ब्लॉक केला होता त्यांनी. घ्या ऐकलं. अहो जे काम आमच्या सरांनाही जमलं नाही ना, ते काम तुम्ही करून दाखवलंय. खरंच क्या बात आहे. एकदम भारी. हो अमूल्य मॅडम, मला सांगा, म्हणजे तुम्ही अशी कोणती आयडिया वापरली की इतक्या लवकर पेमेंट मिळालं. नाही जरा आम्हालाही शिकू द्या. सांगा आम्हाला जरा थोडंफार. सांगा ना मॅम प्लीज. वर्षातून एकदा आपण म्हणतो ना, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. बस तेच लक्षात ठेवायचं आणि कायम गोडच बोलायचं. मग होतात काम. आणि मुळात कुणाचं मन दुखवायचं तरी कशाला. आपला इगो बाजूला ठेवायचा आणि आपण जे काम करतोय ना ते प्रामाणिकपणे, हॉनेस्टली करायचं. बरं चला, तुमच्या बॉसनी जर ऐकलं ना तर तुमच्या सगळ्यांची नोकरी. ओ अमूल्य मॅडम, काय एक बोलायचं होतं.
तुमच्या अचिव्हमेंटला खरंच सॅल्यूट हा, खरंच सॅल्यूट.